बाळापूर तालुक्यातील शेळद येथे बिबट्याने रात्रीच्या सुमारास हल्ला करून 20 बकऱ्या आणि त्यांच्या पिल्लांचा बळी घेतल्याची घटना उघड झाल्याने ग्रामस्थ व शेतकरी भयभीत झाले असून या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाला करण्यात आली आहे। बाळापूर तालुक्यातील शेळद गावात रात्री 2 ते 3 वाजताच्या सुमारास बिबट्याने हल्ला करून 20 बकऱ्या आणि त्यांच्या पिल्लांना ठार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे। ही घटना सकाळी उघडकीस आल्यानंतर गावात दहशत पसरली आहे। शेतकरी संतोष गाढे यांच्या गोठ्यात बिबट्याने अचानक हल्ला केला। या हल्ल्यात त्यांनी पाळलेल्या बकऱ्या आणि त्यांची पिल्ले मृत्युमुखी पडली आहेत। यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे आणि तालुकाध्यक्ष प्रशांत गायकवाड यांनी वन विभागाला तातडीने माहिती दिली। त्यानंतर वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि ठार झालेल्या बकऱ्यांचा पंचनामा करण्यात आला। गावाचे सरपंच सागर उपरवट आणि ग्रामसेवक हे देखील घटनास्थळी उपस्थित होते। बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिकांनी बिबट्याला लवकरच पकडून पिंजऱ्यात बंद करण्याची मागणी केली आहे। मी संतोष अर्जुन गांडे शेळद येथे रहिवासी असून मी अल्पभूधारक शेतकरी आहे आणि तसेच पोटात पोट करून शेळीचा व्यवसाय करतो। तरी काल रात्री 1:30 ते 2च्या सुमारास मला आवाज आला आणि मी जागे झालो। त्यावेळेस चित्त्याने माझ्या बकऱ्यावर हल्ला केला। 20 ते 22 जनावरे दगावली। तरी शासनाने याच्यावर त्वरित दखल घ्यावी आणि माझं जे नुकसान 1.5 ते 2 लाख रुपयाचं नुकसान आहे त्याच्यावर मदत करावी अशी मी शासनाला विनंती करतो।